2 मिनिटं जाऊ द्या, पण पुढे सारखा महिला मंडळ पुढे सारखा, मागच्यानं जागा नाही राहिली, सारखा पुढं फार फार पुढे सारखा. तुम्ही इकडे या रे, बरोबर इकडे पुढे या. महिला मंडळ पटकन. हे मधलाय भरून काढा. हा, आणि पिशा तुमच्याच घेऊन सारखा नाही. बसा, गेले बॉम्बाले 5 मिनिटं. हे तर ऐकणाऱ्याला करंट लागलाय आता. कीर्तनाचं असं आहे, करंट लागला ना त्याला विक्षेप चालत नाही. आता तुमचे कीर्तन बाहेर नाही गेलं, आत गेलं. बस बसा. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचे बरं का. किती झालेत प्रश्न? 2 झालेत. पहिला प्रश्न होता यावंही लागतं आणि भोगावं लागतं. दुसरा प्रश्न होता माणूस मरताना काही बरोबर नेता येतो का. आपलं उत्तर हे त्याचं कर्म आणि त्याने केलेलं ज्ञान. आता तिसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. जरा महाराज बिराज मंडळी सुद्धा कोणी असले तर अंजिठा का पोथ्या बिथ्या वाचणारे. माणसाचं मरताना जातं काय? 10 मिनिटं घ्या. मी म्हणतो खैळ घ्या. आणि एवढ्या प्रश्नाचं उत्तर सापडा. गंधबिन लावणारे सगळे. माणसाचं मरताना जातं काय? तुम्ही मला उत्तर देणारे शरीर. तुमचं काय म्हणणं आहे? पटापट बोला. तुमचं काय म्हणणं आहे? शरीर. तुमचं काय म्हणणं आहे? माळकऱ्यांचं म्हणणं काय? माळकऱ्यांचं बिगर माळकरी जाऊ दे, ते काही सांगतील. माळकऱ्यांचं म्हणणं काय? आत्मा. बरोबर आहे. यांचं म्हणणं आहे आत्मा जातो. काहींचं म्हणणं देह जातो. तुमचं म्हणणं काय? शरीर जातं. नीट ऐका बरं का, परत घोटाळा नाही करायचा. पर क्लिअरच करून घ्या. तुमचं म्हणणं काय? शरीर जातं. यांचं म्हणणं देह जातो. त्यांचं म्हणणं आत्मा जातो. आता मी मेलो मी. नीट ऐका बरं का. मी मेलो. माय बायको रडणार, पोरं रडणार. काय बायकोला जेवढी नाटकं करता येतील, रडणं, थोबाड जोडणं, बांगड्या फोडणं, डोळे पांढरे करणं, ते सगळी जेवढी तिला नाटकं जमतील एवढी ती करणार. चांगलं लुगडं फाडणार, बांगड्या फोडणार, थोबाड जोडणार, दात खिळ बसून घेणार, उलती पालती होणार. हे सगळं काय? नाटक. आणि मग मला आंघोळ घालणार कवा? पटापटा बोला. मेल्यावर. अगोदर मला 1.5 महिना आंघोळ नव्हती. आता कवा आहे आंघोळ? मेल्यावर. वट्यावर नाही, चौकात, मोकळ्या मैदानात. त्याच्यातही हंड्यात पाणी तापून. बरं, पाणी तापवणारे लय हुशार. जाळ घाल, तापू दे. दुसरा म्हणला लय कडक झाले, कोमट टाक. दुसरा म्हणला मध्ये का म्हणून बोलला, त्यानं धपली हाणली त्याला. मला आंघोळ घातली, कपाळाला ठोकळा चिटकावला, माया पोरानं मडकं हातात धरलं, मला रस्ता दाखवला. बाबा माया माग बोला ना. या माया बायकोनं पदर मोकळा, हवा घालायला नाही. सुटली बाई. लय रांगडे होते ग, सुटली बाई. आता मी गेला तर भावमानाला आनंद होणार. रांगडं गेलं बा. त्यांनी खापक्यात कपडे काढले, मला खांद्या दिला. कुठं नेलं? मला पटकन नाही. सरनाव ठुलं. मी काही लवकर माया उराव लाकडं ठुली. मी पेटत नव्हतो, टायर वापरले. तसा पेटानं मिठाची गोण टाकली, मला आग लावली. सगळ्यांनी 1.5 बादली पिठलं खाल्लं, झोपले. दे उत्तर सगळ्या बाया. मी गेलो का माझ्या घरच्यांनी नेलं? मी चांगला पडेल होतो अंगणात, कोणचं 1 नाही 2 नाही. यांनी नेलं. मग बोला सगळ्यांनी माणसं, शरीर गेलं का राहिलं? शरीर इथंच होतं, शरीर गेलं नाही. उलट यांनी त्याचं वाटुळं केलं, त्याला पेटवलं, घाण सुटू नये म्हणून. मग परत कधी बोंबलायचं नाही. आपल्याकडे 10व्यात भाषण काढणारे म्हणत असतात, त्यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. अहो ते गेलेच नाही, तुम्ही नेले. ते केव्हा गेले? तुम्ही उलटे आवळून नेले. आणि काही हे ना, हे 10व्याचे लग्नाचे जे भाषण आहेत ना, हे शहाण्या माणसानं करू नये. 2 भाषणं टाळी जावं. लय वाईट बोलत लोक खाली बसलेले महाराज. कचाकच घोडा लावित खालून लोक.
आणि डाव्याचं भाषण म्हणजे खोटंच असतं ना. तो गण कसाही मिळाला तर आपल्याला चांगलंच म्हणायची पाळी दिली. आता त्याच्या ताब्यात सोसायटी दिली तर त्यांना काही एवढ्या ऐकला तरी आपण म्हणायचं गावच्या विकासात त्यांचा वाटा आहे. मग आता काय बोकांडी घेता त्याला. त्याच्या पोराने त्याला 2 वेळा हाणलं तरी त्याने म्हणायचं पिढी सक्षम घडवली. मग आता हे लग्नातलं भाषण आणि डाव्यातलं भाषण सगळ्यात खोटी भाषणं. शहाण्या माणसानं ऐकूच नाही. ऐकायजोगं नाहीच ना. लग्नात काय भाषण करणार तुम्ही. आज 9वी पासून ती पोरगी त्या पोराला बिल गेले, काय बोलणार तुम्ही. बरं तुम्ही म्हणणार त्यांच्या कोण सेवा करावा, त्यांचे कोण राहिली कोणती सेवा. मी तर बधीरच झाली. म्हणजे 2 नाही. आता उत्तर आहे का. मी पेटलो म्हणजे शरीर जात परत बरळायचं नाही बरं का. 3ही उत्तरं सांगणार मी तुम्हाला. शरीर जात माळकरी, शरीर जात नाही. आता दुसरा प्रश्न राहिला तुमचा, देह जातो का. 15वा अध्याय असं म्हणतो येणे, भोगणे आणि जाणे. 15व्या अध्यायाचं म्हणणं आहे यायचं, भोगायचं आणि जायचं. म्हणजे देह येतही नाही आणि देह जातही नाही. कारण हे 4 देह आहेत. हा एक स्थूल देह आहे. हा पण याच्या आतमध्ये 3 देह आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. हा स्थूल तुम्हाला दिसतोय पण याच्या आतले 3 दिसत नाही. म्हणून शरीर जात नाही, देह जात गेलं बॉम्बालं नाही. आता एकच प्रश्न राहिला, तो सगळ्यांच्या डोक्यात आहे, फक्त तुम्ही बोलले नाही. काय जातो, काय जातो. आत्मा. महिला मंडळ पटकन उत्तर द्या, पटकन. हंडा घ्या, हंडा पाण्यानं भरा. भरला ना हंडा, पाण्यानं भरला आणि हंडा वट्यावर ठेवा. सूर्याची किरणं कुठं पडली, हांड्यात, बरोबर आहे ना. मग आता सूर्य केवढा आहे, हांड्या एवढा. आता ते पाणी बादलीत होता, बादली एवढा. आणि ते पाणी हौदात होता, हौदा एवढा. मग सूर्य एक एक अनेक आहे. पटपट बोला ना, एक एक अनेक आहे. एक आहे पण त्याचे प्रतिबिंब अनेक आहेत. मग आत्मा एक आहे, हे सगळे त्याचे प्रतिबिंब आहे. किटली घ्या, किटली. किटली दुधानं भरली, भरली का. आता काय आहे किटलीत, अरे बोला ना पटकन. दूध आहे. आता फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. दूध आडवं आहे, उभं आहे का, तिरपं आहे का, गोल आहे. 5 मिनिटं घ्या. दूध उभं आहे, आडवं आहे, तिरपं आहे का, गोल आहे. आपलं कीर्तन व्हायचं म्हणजे बधीर व्हायचं काम आहे. ज्यानं लय शांत ठेवून डोका कीर्तन ऐकलं त्याचाच विषय हा, नाही तर दुसऱ्याचं कामच नाही. दूध उभय आडवय तिरपय का गोले. ए बरे उत्तर सांग का शाळेतले पुरी. किटलीचा जो आकार आहे तोच दुधाचा आकार. आता ते दूध बादलीत होता, बादलीचा आकार. तांब्यात होता, ग्लासात होता, फुलपात्रात होता आणि प्लेटमध्ये होता. मग दुधाला आकार आहे का, आकार आहे का, नाही. पण ज्या भांड्यात ठेवाल त्या भांड्याचा आकार आहे. मग ऐकायचं का उत्तर. आत्म्याला जन्म नाही, आत्म्याला मृत्यू नाही, आत्मा येत नाही, आत्मा जात नाही, आत्म्याचा जीवाशी काही संबंध नाही. तो माणसाने जोडून घेतलाय. मग तुम्ही म्हणाल महाराज 10 मिनिटं तुम्ही आम्हाला गुंतून ठेवलंय. शरीरही जात नाही म्हणता, देह जात नाही म्हणता, आत्माही जात नाही म्हणता, जातं काय. मग ऐका उत्तर. आता माझा हात वर झाला, चैतन्य आहे. माझे वट हालतात, चैतन्य आहे. माझी पापणी खालीवर होते, चैतन्य आहे. आणि माझ्यातलं चैतन्य गेलं की मी प्रेत आहे. आणि तुम्हाला जर पाहायचाच असला प्रयोग करून तर तुमचा हा हात फक्त नाकापर्यंत न्या. न्या ना पटकन. अरे ही तोर न्या ना, न्या ना. आणि सांगा काय होतंय. काय नाही. मग तुम्ही गेले, काही होत नाही म्हणजे तुम्ही गेले. इथं वाप येते का, वाप येते का, इथं ही वाप येते का. अरे येते का नाही, वाप येते ना. ती वाप कशी येत असेल पहा. ऐकायची का पटकन. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे, टणक. बिंबीच्या दोन्ही बाजूला मध्यभागी खड्डा आहे. इथं खड्डा आहे. घरी गेल्यावर निवांत पहा. या खड्ड्यात बोट ठेवा आणि सरळ वर वाढा. तुम्हाला 3 खड्डे लागत आहे का पहा. 1, 2 आणि 3. हे 3 लॉक आहेत, लॉक आहे, पॅक आहेत. आणि एक ओपन आहे. आता यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी.
देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. आणि एक प्रयोग पाहायचा असेल तर लगेच करून पहा, फक्त ओम म्हणून पहा. म्हणा ना, म्हणा. अरे ओम तर म्हणा ना, काय रोजानं बसले तुम्ही ओम, आणि मी म्हणतोय तसं होतंय का पहा. ओम 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 ओम, इथं आज जाते का पहा. ओम जाते का रे? नाही. ओ नीट आहे का? ओम ओम ओम, इथं आज जातं ना, जातं ना. इथं हलतंय का? इथं हलतंय का? नाही. अरे ओम म्हणा ना. ओम म्हणताना इथं आत गेलं का? इथं हल्लं का? इथं धडधड झाली का? मग ओवी लिहून घ्या. ओंकाराचे कुशी. ओम जर इथून निघला तर अक्षर आहे अ उ म रेशी. इथून ओम निघतो, त्याच्यातूनच वेद तयार होतो आणि या श्वासोश्वासात भजन करतात. म्हणून ऋषी मुनी पूर्वी 500-500 वर्षे जगायची. आणि याचं सांगूनच टाकतो सूत्र तुम्हाला. एकदा जर कृष्ण म्हणले तुम्ही किंवा ओम, याच्यातलं जर राम आत घेतला आणि कृष्ण बाहेर सोडला, किंवा ओम जर म्हणलं तर एकदा ओम म्हटलं तर 1 सेकंद आयुष्य वाढतं, असं शास्त्र आहे. आता ते तुम्हाला सांगून फायदा नाही, मी त्याच्यात नाही. आणि आपली गंमत जेव्हा उधळायची तेव्हा उधळणारची, पण जपायला हरकत नाही. तुमचं काय मत आहे? शरीर जपायला काय हे बा, शरीर नासकाचे, त्याला रोग येणारच येणार आहे, परंतु त्याला जपणं आपलं. आता काही लोक म्हणते याला काय ठेवून करायचं, हे गेल्यावर काय करायचं? आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली. वाक्य सांगू तुम्हाला. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना काय घेणं तुमचं? लोक वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना तुमचं घेणं काय? 5-6 तारखा राहिल्यात लग्नाच्या, नंतर तुमचं काय घेणं लोकांना दिवाळी पोत. तुम्हाला लोक मानणार कवर आहे? अंगात ताकद आहे, खिशात पैसा आहे. तर एकदा शरीर थकल्यावर लोकांना काय गेलं? आणि हे गेलं ना, हे सगळं गेलं. म्हणून मरताने शरीर जात नाही, देह जात नाही. बस फिट बसलं कीर्तन. आत्मा जात नाही, पण चैतन्य गेल्याशिवाय बस फिट बसले. आता आता अजून एक प्रश्न राहिलाय. तुम्ही म्हणाल हेच सुधरा ना आम्हाला काही, हेच आमच्या डोक्याच्या बाहेर झालं. अजून एक प्रश्न आहे. आपली पाहुणे रावळेत नाही सगळे तुमचे माझे, हे आजारी पडल्यावर खायला घेऊन येतात. इतकी भामटी टोळी आपली. जवळ खात होता ना, कोणी डुकून नाही पाहिलं. खायचं बंद झालं, केळं बोरं सफरचंद चालले थोबाडवाशीत. आपण नाही लई. 6 वर्ष झाले म्हातारीला दात नाही आणि तू कवठं घेऊन निघले माहिती, तिचा मेंदू बाहेर काढती का? काही आकलीचा भाग आहे का नाही? चालल्या थोबाडवाशीत केळण बोरण कवठण खाणं आणि गेल्या. आजारी माणूस पडला ना, निघाल्या पाया. आपल्याकडे पाहता जेवढे पाहुणे शिंदेच्या कार्यक्रमाला आले ना, त्या बिचाऱ्यांनी पावसाची सोय व्हावा म्हणून बिचाऱ्यांनी एवढ्या दुसरीकडे कार्यक्रम ठेवला. त्यांचे 2 दिवस थोडी धावपळ झाली. तिकडं कार्यक्रम करायचा, इकडं करायचा, आचारी बघा, जागा बघा. आता सगळे पाहुणे आहेत ना, त्यांच्या हातात पिशा आहे पहा, पिशा. आणि पिशांमध्ये काय माहिती का? टोपी नाही. त्यांना काही गरज आहे का त्यांनी तुम्हाला खाली लिहिलं होतं आणा. ती टोपी आहे ना, तुम्ही डोक्यात घालून दाखवा मला. उपारण्यानं फाशी घेता येत नाही. आणि टायल आहे ना, टायल तुम्हाला एवढ्या नाही चॅलेंज देतो मी, मला फक्त कमराला गुंडाळून दाखवा. जा जा. एक बाजू काही उघडी, किती ताणव. इकडं झाकलं का इकडं उघडलं, इकडं उघडलं का इकडं झाकलं. एकानं दुपारभर प्रयोग केला. टायलाचे तुकडेच घेऊन आला. तुम्ही टोपी टावेल आणावा ही लोकांची अपेक्षा नाही आहे. तुम्ही यावा, आमची आई गेली, आमच्या दुःखात सहभागी व्हावा. आणि लोक चांगल्या गोष्टी बंद करतात आणि नको त्या सुरू करतात. पूर्वी आपल्या लोकांमध्ये इतकी चांगली पद्धत होती, लग्नामध्ये आयर घ्यायचे महाराज. इतकी चांगली पद्धत होती, एक माणूस डबा घेऊन बसायचा ना, आणि तो आयर तरी काय करायचे लोक महाराज. 1 रुपया 2 रुपये
पण महाराज गरिबाचे निदान एखादा ॲटम मिटत होता. तेव्हा काय 100 रुपयाला आणि 200 रुपयाला वाजन तरी यायची महाराज. बरं ते हळदीपासून तर नवरदेव काढून द्यायपर्यंत वाजत आणि ती गंमत केवढत राहायची 100-150. मी म्हणतो त्याचे वाजन तरी तर मिटत होते का नाही. चांगल्या पद्धती बंद केल्यात. उलटे लग्नात आहेर चालू करायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? जे माझा टेल आहे त्यांनी घेऊ नये, त्यांनी पतसंस्था घ्यावा. तिकडं 13% गेम करावा आणि इकडं फुकाट घेऊ नये. नाही तर महिला मंडळ तुमचं सांगा खरं, लग्नात आहेर चांगले होते का वाईट होते? अहो गरीबाला 2 रुपये 5 रुपये आज पैसा येतो. आज खिशात 3 रुपये कमी असले आणि 40 लोक जरी ओळखीचे असले तरी तिकिटाला कोण 3 देत आहे? ते चांगलं. पूर्वी आपल्याकडे 10व्याला सुद्धा महाराज लोक दुखवटा द्यायची. तेव्हा काय अशी गुंगडी टाकायचे, ₹50 टाकायचे. आता ते बंद केलंय, बंद झाले ते. आता हे दुखोटे श्राद्धाचे बंद केले पाहिजे आणि लग्नाचे आहेर चालू द्या ना. हा एखाद्या गरीबाला झाल्याने काय फरक? आता गरीबाला सुद्धा इतका किडा आहे, कोणत्याच प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही. पतसंस्थेचं लोन फक्त घेतलं जाईल आणि तेवढे तुम्हाला गुलाबजांबू घातले जाते. पण 200 रुपये घेणार नाही. 1.5 महिन्यात घटस्फोट. काही म्हाताऱ्या अशा होत्या. पूर्वी महिला मंडळ एक लुगडे 3 महिने काढायची ती बाई. पूर्वी लग्नात अशी पद्धत होती, लुगडं मांडवत न्यायचं, ती वाजीत आणायची आहेर. आठवतं का बा तुम्हाला? वाजी आणि ते लग्न वळीत नेऊन घ्यायचं. ते यांनी काय आणलं? लुगडं. आणि त्या बाईला दुसरं लुगडं द्यायचं. एका लुगड्यावर बाई अख्खा सीजन काढीत होती, या मांडवातून त्या मांडवात. आता तुम्ही काय पैशाचा नाश केला. शालू घेतला का लग्नात? शालू अरे घेतला? एखादी नवरी असं नाही इथं बसेल, यंदा लग्न झालेली आहे कोणी असली तरी काला कबूल होईल मला. शालू घेतला ना? केवढ्याचा? 15,000चा. घेताना काहीच वाटलं नाही. काय वाटलं? लबाड बोलू नका. किती वेळा नेसली तू? एकदा. मग आखलीचा भाग येतो काय? त्या 15,000च्या जर तो साड्या घेतल्या असत्या, तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली असते. पाहुण्याची धावपळ सुद्धा झाली नसते. काय शालू जर शिगवार डुसण्या मारित नवरदेव सफारी घेते, काय उपयोग येतात? काय लोक आहे महाराज. आणि आता आपल्याकडे जे लग्न आहेत ना राहिलेत, आता उन्हाळा मोकार आहे, पावसाला थोडे हाल झाले. ते नवरा नवरीला आशीर्वाद देता नाही ना, ती नवरा नवरी खाली बसून ठोत जा आणि मग बॉम्बला. तुम्हाला काय बॉम्बला जातो? तुम्ही त्याच्यासाठीच लग्नाला गेले. तुम्ही जर गेले नाही तर त्यांना पोरं बिरं काय होणार नाही. ज्यांचे कोरोनात लग्न झाले त्यांना पोरं नाही झाली. आता कोरोनात लोकांचे लग्न कुठं झाले? वाट्यावर देवळात. त्यांना पोरं कुठं झाले? तुमचं लग्न कोरोनात झालं पोरं तुम्हाला? नाही. परत लग्न करा आणि आशीर्वाद ठेवा मग व्हा. आणि ते आपली बावळट लोक काय करतात? एक तर गारमाट मोकार, त्याच्यात ऊन भयानक, आणि ते एक नवरा नवरी उभे आंतरपाठ, मामा पेल, नवरी मागत आहे 2-4 खबरे मांड्या पुरी, नवरीचं मेकअप मोकार, आणि त्यांना हाताला हात लावेल कोणी? नवरदेवाला. मग तेव्हा डायरेक्ट मंगल म्हणून घ्यायचे ना, भाषणाचा तडाखा चालू. त्या नवरदेवाला गारमाट झालं. त्यातले त्या नवरदेवानं त्या नवरीचा हात एवढा चांगला हात त्याच्या हातात कधी येईल नाही, आणि त्याच्यात त्याला मूतखडा. पहा आता काय माहिती, शेवटच्या मंगलाष्टकाला मोकळा झाला नवरदेव. केवढे कुठाने आहेत बाई आपल्या लोकांचे. काही नवीन आणायचं. आता आपल्याकडे एक नवीन पद्धत आणली, कोणी झक मारली, ती व्यायी भेट आणलं एक लग्नात. व्यायला भेटणार कोणी आणलं का? तो माणूस सापडवला पाहिजे. 2-4 ठेवून दिले पाहिजे. आता ते येही एकमेकाचे कट्टर दुश्मन, लफड्याचं लगीन. तो याही पेल होता आणि एका याची बायपास होईल होती, ब्लॉकेज होती त्याला 16, आणि हा पेल होता याई. याला बदलाच घ्यायचा होता त्याला. मग आता याई कशी भेटावं? दोघांनी एकमेकाला शाल घ्यावा, नारळ द्यावा, फोटो पुरतं. अहो यानं अशी मिठी मारली त्याला जसं घासाचं व जावळे. त्या मणी लावून कळत तुम्हाला? मणी लावून. अहो याही जागेवर मला पाहता का नाही?
काही नवीन आणतात आणि त्याच पद्धतीनं करतात. ते चुकीचं आहे. आता काळ बदलला आहे आणि पाया पडून सांगतो, तुम्हाला कोणीच आकळणार नाही, पण निसर्ग तुम्हाला आकळवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ध्यानात ठेवा, तुम्ही गाथ्याला घाबरत नाही, तुम्ही ज्ञानेश्वरीला घाबरत नाही, देवाला तुम्ही घाबरत नाही, कीर्तनकारांना तर मुजीतच नाही. तुमच्याकडे झालाय पैसा, बेजा झालाय कमी, पैशाला आलाय ऊत. हा तुम्हीच म्हणले बरं का, मी नाही म्हणलं. पैशाला आलाय ऊत, बुद्धी झाली कमी. 90 लागती, रस्सा लागतो. तुम्हाला 2020 साली 60% जनता एकट्या कोरोनानं जागेवर आणली. गप्पागप वड्याला लग्न केली. आता परत आला या आठवड्यात कोरोना आलाय आता, आणि आता तुम्हाला कोणीच आकळणार नाही, पण निसर्ग तुम्हाला आकळणार. 35 वर्षाचा इतिहास आहे. किती? 35 वर्षामध्ये रोहिणीच्या अगोदर पाऊस झाला नाही. किती वर्षात? 35. आता रोहिणी लागल्यात 25 तारखेला, पाऊस झालाय 15 तारखेपासून सुरू. हीच परिस्थिती इथून पुढे राहणार. फेब्रुवारीमध्ये इतकं ऊन होतं का जे ऊन पूर्वी मे मध्ये राहायचं ते यंदा फेब्रुवारीत होतं. तुम्ही अभ्यास करा, झाडं कमी झाले, ओढे कमी झाले, निसर्ग तुम्हाला जाग्यावर आणणार. आता 2 प्रश्न आहेत शेतकऱ्यांपुढं, पेरावा कधी? आता उद्याच्या दिवस पाऊस आहे, पुन्हा महिनाभर पाऊस नाही. आता डायरेक्ट 25 जूनला पाऊस आहे, 25 जूनच्या पुढं. आणि आता पाऊस कुणाच्या ताब्यात राहिला नाही. डग साहेबाला रामराम घालण्याने विचारून गेले, फवारा मारू का नको. आणि ते लोक ॲक्युरेट सांगायला लागले. हो, डोकं बंद व्हायचं काम आहे का नाही. त्याला मी परदेशी फोन केला, म्हणे किती वाजता येईल? म्हणलं 3 वाजता. ना आलंच ना. विनोद नाही महाराज, प्रत्येकाकडे अभ्यास करण्याची एक आपल्याला ते जे म्हणायचं नाही, पण निदान ते सावध तरी करते. की काळाची काळ आहे. 15 दिवसापूर्वी कीर्तनात बसलेल्या निम्म्या लोकांचा प्रश्न होता, कांद्याचं काय करावा. ज्यांचे असतील त्यांना सांगून ठेवतो, फक्त 8 दिवस थांबा. तुम्ही नुसत्या नोटाच मोजायच्या, फक्त 15 दिवस कळ काढा. आपल्या शब्दावर थांबा 15 मिनिटं, नोटा मोजीत राहा. तुम्ही विकित होते कांदा 700 रुपयानं, काल झाला 2200 रुपयानं. फक्त परश्री कमी करून ठेवा. निसर्ग आहे, त्याचं नाव काय? काय नाव आहे त्याचं? आणि तुमची बुद्धी निसर्गाच्या पुढे चालेल का मला सांगा? आणि माणसं निसर्ग तुम्हाला जागेवर आणणार. कुणी किती पुढे जाऊ द्या, निसर्ग आणणार. मग शेवटचा प्रश्न, अजून 2 प्रश्न राहिले. तुम्ही म्हणाल हेच सूत्रानं, मरणाऱ्या माणसाला केळण बोरं आणायची नाही. आल्या म्हाताऱ्या भेटायला, म्हातारी मरायला लागली. आल्या बाई बाया, पुरी सुरी थोबाडवा शितच आल्या. आता शेजारच्या बायांना काही काम नव्हतं, पाऊस वेळ होता, कांदे भिजेलच होते. आल्या बाई भेटायला, आणि भेटायला गेलेल्या बायांना सांगून ठेवतो, आजारी माणसाच्या पायाजवळ कधी बसायचा नाही. आजपासून नियम पाळा, तोंडाजवळ बसा. एखादा अभंग आरती सांगा त्याला, या दरिद्री पायाजवळ बसायचं. बरं गप नाही बसती, एक लगेच पायाला हात लावते. गार पडले. तू कॉलेजला कोणत्या होती मला खरं सांग, तुला कोण प्राध्यापक होता बा पाय गार पडले हो म्हातारी मरत? दुसरी लगेच नाकाचा शेंडा पाहते, कल्ला. तिसरी लगेच कानाशी पाळी पाहते, वाकले बाई चांगले चांगले लुगडे लपून ठेवा. आणि पुरीला बोलवा. आल्या बाई पुरी केळण बोरण सफरचंद घेऊन, आणि म्हातारीजवळ बाया बसेलच होत्या. पुरीला वाटलं म्हातारी बोला ना बोला, म्हातारी गेली. पुरीने केळच फेकून दिली आणि मोठ्यानं इवाळली. लोकांना वाटलं म्हातारी गेली. म्हातारीनं गपक्यात डोळे उघडले. म्हातारीनं डोळे उघडले आणि पुरीकडं पाहिलं आणि मेली ना म्हातारी. ती पोरगी काय म्हणली माहिती का? माझ्याचा माझ्या इतका जीव, मला डोळे भरून पाहिलं. बोला ना तुम्ही बोला. आणि म्हातारीनं जीव सोडून दिला. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 7 महिने आली नसती तर म्हातारी मतदान करून गेली असती.
हे काहीच नाही महाराज, या सगळ्या लबाडे आहेत. मग तुम्ही त्यांची सल्लीयर झाल. आणि आता शेवट मार्मिक प्रश्न राहिलाय श्राद्धामधला, माणूस स्वर्गाला जातो का? उत्तर नीट ऐका. स्वर्ग नाही, नरक नाही, हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, अंतर फाडून मारा हा नरक आहे. वर जाऊन काय, आणि वर कोण गेलं? कोण गेलता तुमच्यातला? कोण गेलंय? कोण? वर जायचं नाही, यायचं नाही, असा ज्याने अभ्यास केला त्यांची सरली. आणि चांगलं करता आलं नाही ना, तुम्ही करूच नका, पण चांगलं करणाराचं बिघडू तरी नका, बाकी काहीच करू नका. हे बा, ज्ञानवानं रेडा बोलवलाय ना, आपल्याच्यानं होत नाही. गाता पाण्यात तरलाय ना, आपल्याच्यानं होत नाही. पण गाता बुडत नाही असं म्हणू तरी नका. मला एकाने प्रश्न विचारला, एवढे पोपटवाणी बोलता रोज, ज्ञानोबानं भिंत चालवली, मग आत्ताच्या एखाद्या बोने का चालू नाही? तुला मी म्हणलं, तुला नाही असं म्हणलं कोण? आत्ता हे कार्यालय मी कोकणगावमध्ये नेऊन ठेवतो, आत्ता हे इथल्या इथं असंच उचलून, तू फक्त वाघाव बसून ये. भिंत कधी चालती का नालाय का? मग पण अहो वाघाव बसून ये, हातात सापाचा चाबूक घे, भिंत नाही चालली मग बोल. ते शक्य आहे का? मग सासरवाडीला राहायला जाय का वळवळ करतो? आणि ही कमी बुद्धीची माणसं नेहमी धर्माच्या विरोधी वागतात. मला या लोकांना मुळात धर्म मान्यच नाही. म्हणून सगळ्या लोकांना सांगतो, आपले मतभेद किती असू द्या, पण आपण धर्मासाठी एकत्र आलं पाहिजे. आता कीर्तनं ही कीर्तनं नाहीत, आता धर्म टिकवण्याची गरज आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलाल. आणि तुम्ही ना आपण सगळे जर एकत्र राहिलो नाही, धर्मच टिकत नाही. तुमचं काय मत? आपल्या तांगड्यावर आपल्याकडे नवीन पद्धत आली. आता गावात काही पटलं नाही का ग्रुप चालवायचा, मोबाईलचा ग्रुप. ते ग्रुपवाले जे आहेत ना, ग्रुपवाले, ग्रुपला कोण बोलतं माहिती आहे का? मोबाईलच्या, ज्याची तोंडावर बोलायची लायकी नाही, आणि त्याच्या खाली जे कमेंट टाकणारे जे आहेत ते पिसावलेच पाहिजे. तुमचं काय मत आहे? एखादं तरी खोब्यातून काढलं पाहिजे. महाराज यांनी गावांचं वाटोळं केलं ह्या ग्रुपवाल्याने. तुमचं काय मत आहे? तुम्ही तर काहीच बोला. तुम्हाला झोंबलंच तेवढं, बोला ना का म्हणून. कारण ग्रुपवालेच 2-4 जण माया पुढे बसले. पहा आता काय, म्हणजे बापानं पाहिलं होतं का धंदे? कोणती गोष्ट समोर बसून तडजोडीनं होईल का ग्रुपनं होईल? सगळे माणसं जर एकत्र बसले तर त्याला पर्याय नाही. बा थोडीफार शाब्दिक चकमक होईल, थोडी विचाराची देवाणघेवाण होईल, पण त्यातून निष्पन्न चांगलं होईल का वाईट? होईल. थोडा आरडाओरड होईल, धावतील एकमेकावर, पण त्याच्यातून तडजोड, ग्रुपनं काय तडजोड निघाल? तुम्हाला माहिती आहे का प्रकरण बाहेरचे? खुनापर्यंत ग्रुप गेलाय. मर्डरी, मारामाऱ्या या अडवणे होतं कशामुळं? याला कारण काय? ग्रुप. माझं तुम्हाला कीर्तन पटलं नाही का, तुम्ही माझ्याबद्दल क्लिप टाकायची, मग तुम्हाला एखाद्यानं लगेच खोब्यातून काढायचं. एखाद्याला सण झालंय, तुमचा ग्रुप कुठवर गेलाय? कुठवर गेलाय? खुनापर्यंत, मारामारीपर्यंत. इथपर्यंत जाण्यापेक्षा समोर बसा ना. हे तुम्हाला पटतंय का मला सांगा? तुम्ही काहीच बोलत नाही. पण कमेंट टाकणारे एकदा रिपीट केले पाहिजे महाराज. त्यांना एखाद्याचे तरी दोन्ही बॉल सटकावले पाहिजे महाराज. कारण यांनी चांगल्या चांगल्या कामांचं वाटोळं केलंय. तुमचं काय मत? एखाद्याने चांगलं करायचं ठरवलं का दुसरा ग्रुप उठला. ते शक्य नाही. त्याच्यामुळेच मी त्याच्यात भाग घेत नाही. काय उठला ग्रुप, त्याच्या मागचे खाली लगेच 2-4 भंग, आणि कमेंट बिमेंट टाकणारी काही चांगली असतातच नाही. कोणाला अंडरपॅन्ट नाही, म्हणजे बगलात गुळशिडे, अशी भंगरी भुंगरीच राहतात. आता मी ह्या पोराला फक्त म्हणलं आवाज वाढव, विषय लगेच क्लिप. इंदुरीकर सिस्टीमवाल्यावर भनकले, खाली लगेच कमेंट. इंदुरीकर नालायकच आहे, त्याची तारीखच कशाला घेतली? कमेंट बंद व्हायला पाहिजे. तुमचं काय? आणि तुम्हाला एक सांगा, माहिला म्हटलं, तुम्हा पोरांचे फाजील लाड केल्यामुळं कुटुंब संपलेत. या विचारांचं नाही काही, पण पोरांना बिघडवायला सगळ्याला जबाबदार तुम्ही आहेत. सगळ्याला. पहा आता काय माहिती,
देवा मला शिव्या. आता माझे 31 वर्ष शिव्या खाण्यात गेले, थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. मी फक्त खरं बोलतो. तुम्ही पोरांचे फाजील लाड केलेत ना, त्याच्यामुळं घराचं वाटोळं झालंय. बोला तुमचं काय मत आहे? आज बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. तुम्हाला माहीत नाही पोरगं कसं वागत आहे? माहीत नाही. बाप जाऊ दे, तो येडाच आहे समजा. तुम्ही त्याला येडं केलं, पोरांनी येडंच केलं त्याला. तुम्ही आता पार त्याची चवच घालून ठेवली. त्याला काही कळत नाही, त्याला काही कळत नाही. मी म्हणून राहिले, माया मला संसार झाला. दुसरी असती तर निघून गेली असती. त्याला परपंचाची अक्कल नाही. हे पारायण झालंय त्याच्या भोवती रोज. खरं आहे का खोटं आहे? हां, त्यानं काय केलं तुमचं समाधान होईल मला एवढं सांगा. सांगूनच टाका. आता मी थांबवतो 2 मिनटं. यानं काय केलं तुमचं समाधान होईल बा? आई सोडली, तुमचं ऐकलं. बोला ना. आई सोडली, बाप सोडला, भाऊ सोडला, बहीण सोडली. अजून त्यानं काय त्याग करायला पाहिजे बा? म्हणजे तुम्ही त्याला मान आला, तुमचं मत काय मला सांगून टाका. मी सांगतो नाही याला. त्यानं आता जीव सोडायचा का फक्त? आणि यांनी काय करायचं? काही झालं का मला राहायचं नाही. अहो सगळ्या घरात तोच तमाशा झालाय. काही झालं का कोणत्याही बाईनं म्हणायचं मला राहायचं नाही, माझी कॅपॅसिटी संपली, मी म्हणून राहिले, होतं तवर सहन केलं, आता माझं मला मोकळं करा आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही काय डोंबऱ्याचा खेळ काढू? काय करू? काय काहीच नाही महाराज. शिवरात होती शिवरात. आणि शिवरात्री दिवशी त्याच्या बायकोला उपवास होता. हे त्याला काही माहीत नाही. ते आपलं सकाळी उठलं, शंकराचं दर्शन घ्यावं म्हणून निदर्शनला गेलं. तिथं बेल वाहिलं आणि गप्पा हाणीत बसलं ते. आता तिथंच खिचडी होती शिवरात असल्यामुळं त्यानं तिथंच खिचडी. त्याला काय माहिती घरी काय तमाशा आहे. आणि ती बायको तापेलच होती त्याची. हा गेला आणि खिचडी थोडी जास्त झाल्यामुळं आपलं खाटावर पाय पसरून बसला, वट्टेच्या शेजारी खाटावर. आणि खाटाला शेळ्या बकरं बांधलेली होती. आणि तिनं चहा ठेवला. तिला काय फराळ नव्हतं. आणि तिला का चहा उकळत आला म्हणून ती दूध काढायला आली. कोणचं? शिळीचं दूध काढायला आली. तर ते बकरू गेलं तर पिऊन त्या सडाच्या झालत्या चपाट्या. आता याला काय माहीत नाही. अहो हिनं तो गलासच त्याच्या डोक्यात आपटला. तांगड्यात आणून पडलाय, आखलीचा पत्ता नाही, कुठून माया नशिबीत आलाय, लाज वाटत नाही. तेव्हा तर लय मला पार कोकणगावच्या येड्या बाबडीत घेऊन हिंडायचा. आणि आता तर पार असं वागवतो आणि तसा वागवतो, मला राहायचं नाही. तुम्हाला झालं काय? बकरू प्यालं, त्याच्यात महादोष काय? मला माहीत तर पाहिजे ना बकरू प्यालंय. मला राहायचं नाही, तुझं तू घर सांभाळ. आग लाव त्या संसाराला. आणि नांगाटच झाली ना बाई. आणि खोसला पदर तळ खोसला, घेतलेली पिशी निघाली. आता ते झोपून घेतलं. मला मरू दे. त्याला वाटलं येईल. गेली तर तिचा बाप भेटला. म्हणजे तिच्या बापाने 2-4 ठेवून द्यायचे. तिच्या थोबाडवाशीत कुठं चालली? बकरू शेळीला प्यालंय. पाहुण्याचा काय दोष? का पाहुणा प्यालाय शेळीला? ते बापही त्याच क्वालिटीचा. बाई ये फराळ कर. खालू तणकून तिनं आणि राहिली 2-4 दिवस. आता एखाद्याची पोरगी घरी आली म्हणजे गावात कुणकुण लागायला. गावात काही लोक सोडेलच राहतात मोकळे. त्यांना फक्त गावचा इतिहास विचारायचा. ते सोडेलच आहेत. 2-4 देवळा पुढं सकाळचे. पोर चमाकली काल. आता आली म्हणायला काय रोग झाला? पोरगी चमकली पोरगी. माझा अपघात झाला. गेल्या वर्षी गाडीत काही नव्हतं, मला काही नाही झालं. मग क्लिप टाकणार आणि निदान मग अपघात झाला एवढंच टाकायचं ना. इंदुरीकर अपघातातून बचावले. मी काय वाईट केलं तेव्हा कोणचं जायला लागत होतो. तसं पोरगी चमकली. ते पोरीच्या बापांना हा आली. काही खटकलं काय? हा रडत बिडत होती. पाठवू नका. पहा गावातल्या अवलादी पाठवू नका. 1-1.5 महिना पाहुणा झाला, ताणू द्या. बकरू प्यालं शिळीला. ताणवायचा कोण? पाहुणा. आणि पाहुण्याला बी जरा बायकोची किंमत. ही गावातले 2-4 टगे. थांबला. तोय म्हणला खरंय पाहू तर पाहू, नाही तर मग कोर्टाकडून मिटून घेऊ. अरे झालंच काही नाही. मग दुसरं म्हणलं ते बा पाहुणा नाले कसे तो. हे मी पहिल्यापासून म्हणत होतो. तुम्ही पाहुण्याला विचारूच नका, नोटीस द्या. पहा गावातली तरा बकरू प्यालं शिळीला. नोटीस गेली पाहुण्याला. पाहुण्याला नोटीस गेली. 7 लाखात फायनल झालं नाही. 6 लाख पोरीच्या बापाला आणि 1 लाख मध्यस्थी.